पुण्यातील कार्यक्रमात अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात पहिल्या रांगेत बसण्यावरून नाराजी नाट्य। हा जागेचा नव्हे जातीचा वाद, मेधा कुलकर्णींचा आरोप, तर कोणत्याही जातीचा उल्लेख केला नाही, अभिमन्यू पवारांचं स्पष्टीकरण। अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी 8 जणांना अटक। मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव यांना अटक। पोलीस आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करणार। अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी महत्त्वाची अपडेट। राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचा राजीनामा। राम मंदिर ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांचाही राजीनामा। ठाकरे सेनेने राम मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब। खासदार संजय राऊत यांचा आरोप। उद्धव ठाकरेंकडून 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विटा दान, त्या विटांचं काय केलं, राऊतांचा सवाल। उद्धव ठाकरेंचा आजपासून 6 बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा। खासदार फुटीनंतर पहिलाच दौरा। आजपासून 29 जून पर्यंत फुटलेल्या 6 खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान। घरात बसून राहू नका, विभाग अध्यक्ष ढिम्म बसून राहू नका, पायाला भिंगरी लावून फिरा, राज ठाकरेंच्या सूचना। वेळ कमी आहे, घरातल्यांनाही कामाला लावा, पदाधिकाऱ्यांना कडक सूचना। एकनाथ शिंदे उद्या देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांनाही फोडू शकतात, खासदार संजय राऊतांचा टोला। फडणवीसांनी ऑपरेशन टायगर पासून सावध राहावं, राऊतांचा सल्ला। उघड्या मॅनहोलमध्ये मुकादम पडल्याच्या घटनेवर महापौर रितू तावडेंनी व्यक्त केला संशय। महापौर रितू तावडेंकडून सखोल चौकशीचे आदेश, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले जाणार। मालाडमधील जैन समाजाने घेतली राज ठाकरे यांची भेट। महाराजांच्या जिरेटोपावरील जैन समाजाच्या झेंड्याचं प्रकरण। जैन समाजाच्या शिष्टमंडळाने मागितली माफी, राज ठाकरेंनी पांढऱ्या पट्ट्यांबाबतही दिली समज। खासदार संजय दिना पाटलांची पत्रकारांवर अरेरावी आणि शिवीगाळ। पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना संजय दिना पाटलांची अर्वाच्य भाषा। टीकेची झोड उठल्यानंतर खासदार संजय दिना पाटलांचा माफीनामा। मुंबई लोकल हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर। आरोपी रोशन 2 महिन्यांपासून बॅगेत चाकू घेऊन करत होता प्रवास। मयंकने मारहाण केल्याचा राग अनावर झाल्यानं हल्ला केल्याची कबुली। सिया दोषी आढळली तर तिलाही लोहगडावरून ढकलून द्या, सियाच्या आई वडिलांची संतप्त प्रतिक्रिया। दोषींना कठोर शिक्षा करण्याची केली मागणी। व्यावसायिक गॅसवरील निर्बंध हटवले, हॉटेल आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा। महागाई येणार नियंत्रणात, पूर्वी लागू केलेले निर्बंध 50% कमी। अन्न आणि औषध प्रशासनाची महिनाभरात राज्यव्यापी धडक मोहीम। 904 ठिकाणी छापे, 34,66,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, अनेक जणांना अटक। 1 जुलैपासून पासपोर्ट शुल्कामध्ये वाढ। नवीन पासपोर्टसाठी 2500 रुपये शुल्क आकारलं जाणार। तात्काळ पासपोर्टसाठी 5000 रुपये मोजावे लागणार। 14 वर्षात पहिल्यांदाच पासपोर्टच्या शुल्कात वाढ। मुसळधार पावसामुळे आसाममधील पूरस्थिती बिकट। लखीमपूर जिल्ह्यातील 4 गावं पाण्याखाली, तर काही गावांना अजूनही पुराचा वेढा। जनजीवन विस्कळीत।